बऱ्याचदा तुम्ही स्वीट कॉर्न भजी खाल्लीही असेल आणि बनवलीही असेल, पण ही पद्धत वापराल ना तर खरंच सांगते भजी गार झाली तरीसुद्धा आहे तशीच कुरकुरीत आणि खमंग लागतात। तर त्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मक्याचे दाणे चाकूने काढून घ्यायचे। एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हाताने अशा पद्धतीने थोडेसे चुरून घ्यायचे। मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट, थोडासा ओवा हाताने चोळून टाकायचा, लाल तिखट, हळद, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। त्यासोबतच 4 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं। पाणी न घालता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पातळ वाटत होतं यासाठी परत 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं की तेल छान गरम करून घ्यायचं। गरम तेलामध्ये मीडियम गॅसवरती मस्त असे खमंग कुरकुरीत भजी तळून घ्यायची। डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलवरती आहे, पाहू शकता। तर गरमागरम कुरकुरीत स्वीट कॉर्न भजी तयार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।